स्क्रीन शेअर झाली का सगळ्यांना? हो हो. हो Okay. So from today we will start our second chapter of microcontroller architecture and programming. So second chapter is instruction set. So in this chapter we will see different addressing modes, different group of instructions, data transfer instructions, logical instructions, arithmetic instructions, jump and call instructions, program based on arithmetic, logical, code conversion, and block data transfers, timer and counter, delay generation using timer, waveform generation using timer. So this we will see in our second unit. So the CPU can access data in various ways, which are called as addressing mode. So addressing mode म्हणजेच काय? तुम्ही त्याला लवकर जॉईन करत जावा ना. सो ऍड्रेसिंग मोड म्हणजेच काय की आता एक सीपीयू आहे, सीपीयूला जो ऑपरेशन परफॉर्म करण्यासाठी म्हणजे मायक्रो कंट्रोलरला त्याचं ऑपरेशन परफॉर्म करण्यासाठी काय लागणार आहे, डेटा लागणार आहे. सो तो डेटा एकदा तो रॅम मेमरी मधून घेईन किंवा रेजिस्टर जे मायक्रो कंट्रोलरचे जे रेजिस्टर्स आहेत त्या रेजिस्टर्स मधून घेतील ते डेटा. सो तो जो डेटा ज्या लोकेशन वरून घेतो त्या लोकेशन वरून जे 8051 जे आहे त्याचे ऍड्रेसिंग मोड पडलेले आहेत की कोणत्या लोकेशन वरून मायक्रो कंट्रोलर किंवा सीपीयू डेटा ऍक्सेस करतोय. सो डिपेंडिंग अपॉन दॅट लोकेशन मायक्रो कंट्रोलर हॅज अ डिफरंट टाइप ऑफ ऍड्रेसिंग मोड. सो कोणकोणते ऍड्रेसिंग मोड आहेत मायक्रो कंट्रोलर मध्ये? इमिजिएट ऍड्रेसिंग मोड, register addressing mode, direct addressing mode, register indirect addressing mode, external direct addressing mode. So these are the different addressing mode of 8051 microcontroller. आता हे addressing mode काय ते आपल्याला आपण स्टेप बाय स्टेप बघू. समजलेलं नसणार आहे काय आहेत addressing mode, पण जसं आपण पुढे पुढे जातो तर तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर होईल. ओके. सो फर्स्ट आहे immediate addressing mode. So the source operand is a constant. The immediate data must be proceed by the hash sign. So can load information into any register. Include 16-bit DPTR register. The DPTR can also be as a 2 8-bit register. हायर बाईट अँड लोअर बाईट म्हणजे हायर बाईट काय आहे डीपीएच आहे आणि लोअर बाईट काय आहे डीपीएच. सो द इमिजिएट ऍड्रेसिंग मोड जे आहे त्या इमिजिएट ऍड्रेसिंग मोड मध्ये काय होणार आहे की जो डेटा आहे तो इमिजिएटली काय केला जाणार आहे, लोड केला जाणार आहे. तो डेटा काय केला जाणार आहे, इमिजिएटली लोड केला जाणार आहे. स्क्रीन शेअर सगळ्यांना शेअर झाली आहे का? हो झाली. आता इमिजिएट ऍड्रेसिंग मोड मध्ये काय होणार आहे, आता बघा हे मायक्रो कंट्रोलरच्या इन्स्ट्रक्शन्स आहेत. ह्या काय आहेत, मायक्रो कंट्रोलरच्या इन्स्ट्रक्शन्स आहेत. सो ह्या सगळ्या इन्स्ट्रक्शन्स आपण काय बघणार आहोत, स्टेप बाय स्टेप बघणार आहोत. सो द इमिजिएट डेटा मस्ट बी प्रोसीड बाय हॅश साईन. आता ही जी साईन ह्याला काय म्हणतो आपण, हॅश साईन म्हणतो. आता जेव्हा इमिजिएट ऍड्रेसिंग मोड कन्सिडर केला जातो, आता आपल्याला माहितीये की डेटा इमिजिएटली लोड करायचा आहे, पण मायक्रो कंट्रोलरला माहितीये का की डेटा आपल्याला इमिजिएटली लोड करायचा आहे, नाही माहिती. सो मायक्रो कंट्रोलर काय करणार की ग्रीन दिसतंय मॅम. मॅम स्क्रीन नाही का ग्रीन दिसते, क्लिअर नाही दिसत. वेट आता दिसतीये का? नाही दिसत नाही. आता दिसतंय मॅम आता. सो इमिजिएट ऍड्रेसिंग आता इमिजिएट कुणातरी स्पीकर ऑन आहे का? आवाज नाही येत आहे. मॅम तुमचं व्हॉइस
मॅम व्हॉइस क्लिअर नाही येत तुमचा. मॅम इको येतोय मॅम तुमचा तुमचे आवाज. 2 माईक झालेत. आता येतोय का? ऑफ करा. हो. आता व्यवस्थित येतो? नाही मॅम, इको येतोय नाही मॅम. मॅम नाही येत. नाही येते मॅम. नाही येत. काहीच येत नाही मॅडम. आता नाही मॅम. हा येत. दुसरी मॅम तुमचं एक मॅम माईक एक माईक बंद करा. आता येतोय का? नाही तसंच येतोय मॅम. डबल नाही येतो. येत. डबल येतोय मॅम. आता येतोय का? हो. व्यवस्थित येतोय आता? कारण का हो. दोन तरी पण थोडं डबल आहे. आता येतोय मॅम. ओके. आता काय प्रॉब्लेम आहे ना आवाजाला? आता इको येत नाहीये ना? नाही नाही. ओके. सो इमिजिएट डेटा मस्ट बी प्रोसीड बाय पाऊंड साइन. पाऊंड साइन म्हणजे आपला हॅश साइन. आता आपल्याला डेटा इमिजिएटली लोड करायचा आहे. जी काय पर्टिक्युलर लोकेशन आहे म्हणजे अक्युमुलेटर रजिस्टर असेल किंवा रॅम मेमरी असेल किंवा डिफरंट रजिस्टर असतील किंवा स्पेशल फंक्शन रजिस्टर असतील. सो त्या रजिस्टर मध्ये डेटा आपल्याला काय करायचा आहे? मूव्ह करायचा आहे. मग आता तो जो डेटा मूव्ह करायचा आहे तो आपल्याला इमिजिएटली मूव्ह करायचा आहे. मग तो डेटा इमिजिएटली मूव्ह करायचा आहे हे मायक्रो कंट्रोलरला कसं समजणार? सो त्यासाठी आपण हॅश साइन यूज करणार. कोणतं साइन यूज करणार? हॅश साइन. जेव्हा आपल्या इन्स्ट्रक्शन्स मध्ये म्हणजे जेव्हा आपल्या प्रोग्राम मध्ये हॅश साइन आपण इन्क्लूड करू then microcontroller will understand that this data is immediately moved to location. So आता move a comma hash 25h. आता 25h ही जी व्हॅल्यू आहे ही व्हॅल्यू इमिजिएटली कोणत्या रजिस्टर मध्ये स्टोअर होणार आहे? अक्युमुलेटर ह्या रजिस्टर मध्ये स्टोअर होणार आहे. आता हे जर बघितलं मूव ही इन्स्ट्रक्शन्स आहेत. जसे तुम्ही सी प्रोग्रामिंग करता. सी प्रोग्रामिंग बघा तुमचे काही कीवर्ड्स आहेत. स्कॅन एफ आहे, प्रिंट एफ आहे, इंट आहे, मेन आहे, व्हॉइड आहे. हे काय तुमचे कीवर्ड्स आहेत. तसेच मायक्रो कंट्रोलर मध्ये पण काही कीवर्ड्स आहेत. सो मूव हे काय आहे? एक कीवर्ड आहे. सो मूव ही काय ती इन्स्ट्रक्शन्स आहे आणि ती इन्स्ट्रक्शन्स डिफाईन करण्यासाठी मूव हा कीवर्ड आहे. सो अकॉर्डिंग टू मूव इन्स्ट्रक्शन जो काय डेटा असणार आहे तो पर्टिक्युलर लोकेशनला काय केला जाणार आहे? लोड केला जाणार आहे म्हणजेच मूव्ह केला जाणार आहे. मूव्ह म्हणजे काय? आता बघा a कॉमा हॅश 25. तर आता इथं दोन लोकेशन्स आहेत. एक काय आहे? सोर्स आहे आणि एक काय आहे? डेस्टिनेशन आहे. तर हे जे हा जो कॉमा आहे ह्या कॉमाच्या नंतरची जी पोझिशन असते म्हणजे ही पोझिशन ज्या पोझिशनला हा डेटा आहे ही पोझिशन काय असणार आहे? सोर्स असणार आहे. आणि हा कॉमाच्या आधी जो डेटा असणार आहे म्हणजे जी पोझिशन आहे ती काय असणार आहे? डेस्टिनेशन असणार आहे. काय असणार आहे? डेस्टिनेशन. सो इथे आपला ए काय आहे? डेस्टिनेशन आहे आणि 25h काय आहे? सोर्स आहे. आता म्हणजेच हा जो डेटा आहे तो ह्या रजिस्टर मध्ये म्हणजेच अक्युमुलेटर रजिस्टर मध्ये काय केला जाणार आहे? स्टोअर केला जाणार आहे. पण तो कसा स्टोअर केला जाणार आहे? इमिजिएटली स्टोअर केला जाणार आहे. वाय इमिजिएटली? बिकॉज देयर इज अ हॅश साइन. म्हणजे जेव्हा हॅश साइन येईल त्यावेळेस मायक्रो कंट्रोलर अंडरस्टँड दॅट धिस 25h इज इमिजिएटली लोड टू अक्युमुलेटर रजिस्टर. नाउ द नेक्स्ट इन्स्ट्रक्शन इज मूव R4 comma hash 62h. That means this 62 number is immediately loaded in R4 register. Load 62 into R4 register. मग R4 मध्ये काय करायचं? आपल्याला ते स्टोअर करायचं. आता बघा इथे जर आपण 25 बघितले तर 25 च्या पुढे h आहे पण इथं 62 च्या पुढे h नाहीये. So that means this 25 is a hexadecimal number. तो 25 काय आहे? हेक्साडेसिमल नंबर आहे आणि हा जो 62 आहे हा काय आहे? बायनरी नंबर आहे. काय आहे? बायनरी नंबर. Now the next instruction is move b comma hash 40h. आता हा जो 40h ही जी व्हॅल्यू आहे ती आपल्याला बी रजिस्टर मध्ये काय करायची आहे? मूव्ह करायची आहे. काय करायची आहे? नेहमी लक्षात ठेवा हा जो कॉमा आहे कॉमाच्या आधीची जी प्लेस असते ती काय असते? डेस्टिनेशन असते. म्हणजे आपल्याला त्या डेस्टिनेशनला डेटा काय करायचा असतो?
स्टोअर करायचा असतो. ओके, मूव्ह डीपीटीआर कॉमा हॅश 4521H 4521 म्हणजे आता 4 5 2 1. आता हे जे आहेत हे किती बिटचे आहेत, किती डिजिट आहेत, हे 4 डिजिट आहेत. किती डिजिट आहेत, 4 डिजिट. 4 डिजिट म्हणजे किती बिट झाले, एका डिजिट मध्ये किती बिट येतात, 8. 8. म्हणजेच आपला हा किती 16 बिटचा रेजिस्टर आहे. म्हणजे 16 बिट पैकी हे जे 45H आहेत हे कशामध्ये स्टोअर होणार, डीपीएच मध्ये. बघा डीपीटीआर रेजिस्टर आपण बघितला होता. डीपीटीआर रेजिस्टर हा डिवाइड केलेला आहे 2 रेजिस्टर मध्ये, डीपीएल अँड डीपीएच. डीपीएल म्हणजे काय, लोअर बाईट स्टोअर करणार, आणि डीपीएच म्हणजे काय, हायर बाईट स्टोअर करणार. सो डीपीटीआर हा 16 बिटचा असल्यामुळे आपण इथं 4 व्हॅल्यू घेतल्यात. सो हे जे 21 आहेत हे लोअर आहेत, सो हे लोअर रेजिस्टर मध्ये स्टोअर होणार, डेटा पॉइंटर लोअर रेजिस्टर. आणि हे जे 45H हे हायर आहेत त्यामुळे कशामध्ये स्टोअर होणार, डीपीएच, डेटा पॉइंटर हायर बाईट मध्ये काय होणार, स्टोअर होणार. अशा प्रकारे ही डीपीटीआर इन्स्ट्रक्शन काय केली जाते, स्टोअर केली जाते. आता इथे हॅश साइनचा मिनिंग काय आहे, हॅश साइनच्या पुढे जी काय व्हॅल्यू असेल ना ती तो डेटा कन्सिडर करतो, कोणतीही मेमरी लोकेशन कन्सिडर करत नाही. हॅश साइन म्हणलं की हॅश साइनच्या पुढे जी काय व्हॅल्यू असेल तो डेटा असणार आहे. आता बघा आपण 25, आता हा जर आपण बघितला 25 हा नंबर आहे, म्हणजे हा 25 हा एक डेटा पण असू शकतो, आणि 25 ही एक रॅम मेमरीची मेमरी लोकेशन पण असू शकते. जसं आपण 21 मेमरी लोकेशन बघितली होती रॅम मेमरीची, आठवते का 21 मेमरी लोकेशन. सो 21 हा नंबर पण असू शकतो आणि मेमरी लोकेशन पण असू शकते. मग मायक्रो कंट्रोलरला कसं करणार, मी जो हा 25 हा नंबर इथे लिहिलेला आहे हा डेटा आहे की ही मेमरी लोकेशन आहे, कसं करणार मायक्रो कंट्रोलरला, तर ह्या हॅश साइन मुळे काय करणार, ह्या हॅश साइन मुळे. जर इथे हॅश साइन असेल देन मायक्रो कंट्रोलर विल अंडरस्टँड दॅट द 25 इज नॉट अ मेमरी लोकेशन, इट इज अ डेटा, इट इज अ डेटा. आता जर 25 जर तो कन्सिडर केला ना तर तो पूर्ण 25 8 बिटचा असणार आहे. किती असणार आहे, 25 कितीचा असणार आहे, 8 बिटचा. तर त्यातल्या 8 बिट पैकी 4 बिट कितीचे असणार आहे, 2 चे असणार आहेत. काय असणार आहेत, 4 बिट 2 चे असणार आहेत, आणि 5 आणि रिमेनिंग 4 बिट कितीचे असणार आहेत, 5. म्हणजे 25 हा नंबर आपण कसा लिहिणार 8 बिट मध्ये, कोण सांगेल मला कसा लिहिणार 25. 2 कसा लिहिणार 0010, आणि 5 कसा लिहिणार 0101. हे झालं किती, म्हणजे आपण 2 कशामध्ये लिहिला, 4 बिट मध्ये लिहिला, आणि 5 कशामध्ये लिहिला, 4 बिट मध्ये लिहिला. म्हणजे टोटल किती झाले, 8 बिट झाले. मग हे 8 बिटचा डेटा आहे 25 हा कशामध्ये स्टोअर होणार, अक्युमुलेटर मध्ये स्टोअर होणार. पण जर इथे हॅश साइन नसती, हॅश साइन नसती, then microcontroller will understand that 25 is not a data, it is a memory location. आणि मेमरी लोकेशन कितीची असते, 16 बिटची असते. मग जेव्हा आपण डेटा कन्सिडर करत होतो त्यावेळेस आपण 2 चे फक्त 4 बिट घेतले होते, पण जेव्हा आपण मेमरी लोकेशन कन्सिडर करतो त्यावेळेस आपण 2 चे किती बिट घेणार, 8 बिट घेणार. 2 चे 8 बिट आणि 5 चे 8 बिट लोकेशनला, कारण का ती झाली 16 बिटची लोकेशन झाली. पण जेव्हा आपण 25 हा डेटा कन्सिडर करतो त्यावेळेस आपण किती घेणार, 2 चे 4 बिट घेणार 0010, आणि 5 चे किती घेणार 4 बिट 0101. ओके, हा डिफरन्स आहे डेटा आणि मेमरी लोकेशन मध्ये. मेमरी लोकेशन मध्ये आपण 2 हा 8 बिट मध्ये लिहिणार, पण डेटा जर कन्सिडर केला तर 2 हा आपण 4 बिट मध्ये घेणार. ओके, म्हणून डीपीटीआर किती बिटचा आहे, 16 बिटचा आहे. तो डीपीटीआर हा 16 बिटचा आहे, म्हणजेच 4 चे 4 बिट, 5 चे 4 बिट, 2 चे 4 बिट आणि 1 चे 4 बिट. म्हणजे टोटल किती झाले, 4 बिट, ह्याचे 4 ह्याचे 4 आणि ह्याचे 4, म्हणजे टोटल किती झाले 16 बिट झाले. कारण का डीपीटीआर आपला हा रजिस्टर 16 बिटचा आहे. मग त्यातले 4 आणि 5 हे जे 8 बिट आहेत, म्हणजे 4 चे 4 आणि 5 चे 4 हे डीपीएच मध्ये स्टोअर होणार, आणि 21 कशामध्ये होणार, डीपीएल मध्ये. मग मायक्रो कंट्रोलरला कसं समजणार की मेमरी लोकेशन आहे की ती मेमरी लोकेशन आहे की डेटा आहे, बिकॉज ऑफ दिस हॅश साइन. जर तुम्ही हॅश साइन मेन्शन केलं देन मायक्रो कंट्रोलर हा डेटा कन्सिडर करणार आहे. जर तुम्ही ही हॅश साइन नाही कन्सिडर केली तर मायक्रो कंट्रोलर ही 25 ही रॅम मेमरी लोकेशन कन्सिडर करणार. ओके, समजलं इथपर्यंत काय आहे ते.
सो हो. इमिजिएट ऍड्रेसिंग मोड काय आहे? इमिजिएट ऍड्रेसिंग मोड मध्ये आपण हॅश साइन यूज करतो. हॅश साइन रिप्रेझेंट दॅट इमिजिएट. इमिजिएट म्हणजे जो काय डेटा मेन्शन केलेला आहे हा डेटा असून कोणतीही मेमरी लोकेशन नाहीये, हा डेटा आहे आणि हा डेटा ह्या डेस्टिनेशनला काय करायचं आपल्याला स्टोअर करायचा आहे. तर इथे जे 25 आहेत हे सोर्स आहेत आणि ए काय आहे? डेस्टिनेशन आहे. सो 25 आपण ए अक्युमुलेटेड ह्या डेस्टिनेशनला काय करणार? स्टोअर करणार. सिमिलरली नेक्स्ट इन्स्ट्रक्शन काय आहे? मूव R4, हॅश 62. आता 62 हा बायनरी नंबर आहे. 25 काय होता? हेक्साडेसिमल होता. 62 काय आहे? बायनरी नंबर आहे. तर तो बायनरी नंबर कशामध्ये मूव्ह केला जाणार आहे? R4 ह्या रजिस्टर मध्ये. आणि इथं 62 ही मेमरी लोकेशन नाहीये, तर ही काय आहे? डेटा आहे. ओके, समजलं इमिजिएट ऍड्रेसिंग मोड काय आहे ते? कुणाला काय डाऊट? जर हे इमिजिएट ऍड्रेसिंग मोड समजलेला तर आपले जे इन्स्ट्रक्शन सेट आहेत, इन्स्ट्रक्शन सेट समजून जातो. ओके, नाउ register addressing mode. next addressing mode is register addressing mode. आता register addressing mode मध्ये काय होतं? जो डेटा आहे ना तो register to register ट्रान्सफर केला जातो. म्हणजे आपल्याला जो डेटा ट्रान्सफर करायचा आहे तो डेटा नाही आपण मेन्शन करणार, त्या डेटाची लोकेशन मेन्शन करणार. काय करणार? त्या डेटाची लोकेशन मेन्शन करणार. देन हाऊ बघा, मूव ए R0. सो इथे काय करणार आहे? कॉपी द कंटेंट ऑफ R0 इंटू ए. म्हणजे R0 ह्या रजिस्टर मध्ये एक डेटा आहे, काहीतरी व्हॅल्यू असेल, 25 घ्या, 21 घ्या, 62 घ्या, काही व्हॅल्यू असेल, तर ती व्हॅल्यू अक्युमुलेटर ह्या रजिस्टर मध्ये काय केली जाणार आहे? कॉपी केली जाणार आहे. म्हणजे इथं डेटा आपण कसा ट्रान्सफर करतोय? रजिस्टर टू रजिस्टर ट्रान्सफर करतोय. जसं आपण आधीच्या इन्स्ट्रक्शन्स मध्ये बघितले होते, इथे कसा इथं डेटा आपण कसा ट्रान्सफर करतो? जो डेटा आपल्याला अक्युमुलेटर मध्ये स्टोअर करायचा आहे डायरेक्ट तो डेटा इथं मेन्शन केला होता आणि तो डेटा अक्युमुलेटर मध्ये मूव्ह केला होता. बट रजिस्टर ऍड्रेसिंग मोड मध्ये काय करतो? जो डेटा आहे तो रजिस्टर टू रजिस्टर ट्रान्सफर करतो. सो नेक्स्ट आहे मूव R2, ए. सो आता ए काय आहे? सोर्स आहे. R2 काय आहे? डेस्टिनेशन आहे. सो अक्युमुलेटर मधला डेटा आपण कशामध्ये कॉपी करणार आहे? R2 मध्ये कॉपी करणार आहे. R2 मधला डेटा ए मध्ये कॉपी करणार नाही. बघा, कन्फ्युजन करतात बरेच जण. जर अशी इन्स्ट्रक्शन दिली मूव R2, ए, तर बरेच जण असं लिहितात की मूव द R2 इन ए. असं नाही करायचं. आपल्याला काय करायचंय? हा सोर्स आहे आणि हा डेस्टिनेशन आहे. सो आपण नेहमी डेस्टिनेशनला जात असतो. सो जो डेटा आहे तो नेहमी डेस्टिनेशनला स्टोअर करायचा असतो. सो अक्युमुलेटर ह्या रजिस्टर मध्ये जो डेटा आहे तो कशामध्ये स्टोअर करणार? R2 रजिस्टर मध्ये स्टोअर करणार. कॉपी कंटेंट ऑफ ए म्हणजे अक्युमुलेटर मध्ये जो डेटा आहे तो R2 मध्ये कॉपी केला जाणार. देन ऍड ए, R5. आता इथे पण रजिस्टर ऍड्रेसिंग मोड मध्ये बघा, इथं नेक्स्ट कीवर्ड आलेला आहे ऍड. ऍड म्हणजेच काय? ऍडिशन ऑपरेशन. जेव्हा मायक्रो कंट्रोलरला ऍडिशन ऑपरेशन परफॉर्म करायची असते त्यावेळेस मायक्रो कंट्रोलर ऍड हा कीवर्ड काय करणार आहे? यूज करणार आहे. ज्यावेळेस तुम्ही ऍड हा कीवर्ड देता दॅट मीन्स मायक्रो कंट्रोलर परफॉर्म ऍडिशन. मग तो कुणाची ऍडिशन करणार? ऍड द कंटेंट ऑफ R5 टू ए. सो R5 मध्ये जो डेटा आहे तो डेटा आणि अक्युमुलेटर ह्या रजिस्टर मध्ये जो डेटा आहे तो डेटा, ह्या दोघांची काय होणार? ऍडिशन होणार. आणि ऍडिशन झाल्यानंतर जो काय रिझल्ट येईल तो नेहमी अक्युमुलेटर मध्ये स्टोअर केला जातो. कशामध्ये स्टोअर केला जातो? अक्युमुलेटर मध्ये स्टोअर केला जातो. ओके, देन ऍड ए, R7. ऍड कंटेंट ऑफ R7 टू ए. सो R7 मध्ये जो डेटा आहे तो डेटा आणि अक्युमुलेटर मध्ये जो डेटा आहे तो डेटा कशामध्ये स्टोअर केला त्यांची काय होणार? ऍडिशन होणार. आणि ऍडिशन झाल्यानंतर जो काय रिझल्ट येईल तो कशामध्ये स्टोअर करणार? अक्युमुलेटर ह्या रजिस्टर मध्ये. ओके, मूव R6, ए. मूव R6, आवाज येतोय का माझा? हॅलो, ब्रेक झालता मॅम मध्ये आवाज. आता येतोय ना? हो. Now the next instruction is move R6, ए. सो अक्युमुलेटर ह्या रजिस्टर मध्ये जो डेटा आहे तो R6 ह्या रजिस्टर मध्ये काय केला जाणार आहे? स्टोअर केला जाणार आहे, म्हणजे कॉपी केला जाणार आहे. सो रजिस्टर ऍड्रेसिंग मोड म्हणजेच काय? की जो डेटा आपण मूव्ह करतो, ट्रान्सफर करतो तो रजिस्टर टू रजिस्टर करतो. म्हणून त्याला काय म्हणतात? रजिस्टर ऍड्रेसिंग मोड म्हणतात. काय म्हणतात? रजिस्टर ऍड्रेसिंग मोड. ओके, the next point काय आहे? the source and destination register must match in size.
म्हणजेच काय आता हे मूव ए कॉमा R0 ह्याच्यामध्ये सोर्स काय आहे R0 आहे, डेस्टिनेशन काय आहे ए आहे. सो ए आणि R0 ह्या दोघांची साईज काय असली पाहिजे, सेम असली पाहिजे. म्हणजे सोर्स म्हणजे R0 जर 8 बिटचा असेल तर अक्युमुलेटर पण काय असला पाहिजे 8 बिटचाच असला पाहिजे. काय असला पाहिजे 8 बिटचाच असला पाहिजे. म्हणजे सोर्स हे सगळे सोर्स आणि हे सगळे डेस्टिनेशन ह्यांची साईज काय झाली पाहिजे, मॅच झाली पाहिजे. आता बघा जर ही इन्स्ट्रक्शन कन्सिडर केली, the source and destination register must be in size. So move dptr comma a will give an error. Why? ही इन्स्ट्रक्शन काय move dptr comma a म्हणजेच काय की अक्युमुलेटर मध्ये जो डेटा आहे तो आपण कशामध्ये स्टोअर करणार, डीपीटीआर मध्ये स्टोअर करणार. पण जेव्हा तुम्ही move dptr comma a ही इन्स्ट्रक्शन लिहिता त्यावेळेस मायक्रो कंट्रोलरचा जो कंपाइलर असणार आहे तो कंपाइलर तुम्हाला एरर देणार. का एरर देणार, कारण का अक्युमुलेटर रजिस्टर हा किती बिटचा आहे 8 बिटचा आहे आणि डीपीटीआर हा किती बिटचा आहे 16 बिटचा आहे. त्यामुळे ही इन्स्ट्रक्शन्स आपल्याला काय देणार, एरर देणार. मग जेव्हा तुम्हाला अक्युमुलेटरचा डेटा डीपीटीआर मध्ये स्टोअर करायचा असेल तर आपण तो कसा करणार, मूव डीपीटीआर कॉमा हॅश 25F5H. आता जर बघितलं 25F5 हा कितीचा रजिस्टर, हा किती बिटचा डेटा झाला 16 बिटचा झाला. म्हणजे आपला सोर्स कितीचा आहे 16 बिटचा आहे. 2 चे 4 बिट, 5 चे 4 बिट, F चे 4 बिट आणि 5 चे 4 बिट. म्हणजे टोटल किती झाले 16 बिट झाले. आणि डीपीटीआर पण किती आहे आपला 16 बिटचा आहे. मग हा डेटा कशामध्ये स्टोअर होणार, डीपीटीआर मध्ये स्टोअर होणार. मग आता डीपीटीआर मध्ये किती बिटचा डेटा आहे 16 बिटचा आहे ना. मला डीपीटीआर जो हा रजिस्टर आहे तो 2 रजिस्टर मध्ये डिवाइड केलेला आहे. कोणत्या ह्याच्यामध्ये, डीपीएल अँड डीपीएच. डीपीएल मध्ये काय स्टोअर होणार F5 स्टोअर होणार आणि डीपीएच मध्ये काय होणार 25 स्टोअर होणार. काय होणार 25. मग जे डीपीएल मध्ये काय व्हॅल्यू स्टोअर झालीये F5 स्टोअर झालीये. मग डीपीएल ची व्हॅल्यू आपण R7 ला देणार. मूव R7 कॉमा डीपीएल. डीपीएल ची व्हॅल्यू R7 मध्ये काय केली जाणार आहे, स्टोअर केली जाणार आहे. आणि डीपीएल मध्ये काय व्हॅल्यू आहे F5. म्हणजे F5 कशामध्ये जाणार R7 मध्ये जाणार. आता ही इन्स्ट्रक्शन व्हॅलिड आहे का, कारण का डीपीएल पण 8 बिटचा आहे आणि R7 हा रजिस्टर पण 8 बिटचा आहे. नाउ द नेक्स्ट इन्स्ट्रक्शन इज मूव R6 कॉमा डीपीएच. आता डीपीएच म्हणजे काय, डेटा पॉइंटरचे हायर बाईट. हायर बाईट काय आहे 25. तर 25 डीपीएच मध्ये आहेत आणि डीपीएच मध्ये जे 25 स्टोअर झालेले ते आपण कुठे स्टोअर करणार, R6 ला स्टोअर करणार. काय करणार, R6 ला स्टोअर करणार. समजलं. जेव्हा आपण सोर्स टू डेस्टिनेशन डेटा मूव्ह करतो त्यावेळेस सोर्स आणि डेस्टिनेशन ह्या दोन्हींची साईज काय असली पाहिजे, सेम असले पाहिजे. एक तर दोन्ही 8 बिटचे असले पाहिजे किंवा दोन्ही 16 बिटचे असले पाहिजे. ओके समजलं. सो जेव्हा तुम्ही मूव डीपीटीआर कॉमा ए ही इन्स्ट्रक्शन देतात त्यावेळेस एरर देणार. का, कारण का अक्युमुलेटर हा रजिस्टर 8 बिटचा आहे आणि डीपीटीआर हा रजिस्टर 16 बिटचा आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला काय करावी लागेल, डीपीटीआर मध्ये ही 16 बिटची व्हॅल्यू स्टोअर करायची. डीपीटीआर मध्ये ही 16 बिटची व्हॅल्यू स्टोअर झाल्यानंतर डीपीएल मध्ये लोअर बाईट स्टोअर होणार, डीपीएच मध्ये हायर बाईट स्टोअर होणार. मग डीपीएल अँड डीपीएच ह्या दोन सेपरेट इन्स्ट्रक्शनने ज्या पर्टिक्युलर रजिस्टरला काय करायचे, मूव्ह करायचे. मग इथं मी डीपीटीआर साठी आपण किती इन्स्ट्रक्शन्स यूज केल्या, 3 इन्स्ट्रक्शन्स यूज केला. फर्स्ट ऑफ ऑल हा 16 बिटचा डेटा डीपीटीआर मध्ये स्टोअर केला. म्हणजेच डीपीटीआर मध्ये स्टोअर केला म्हणजे डीपीएच अँड डीपीएल हे रजिस्टर फिल झाले. मग डीपीएल R7 मध्ये मूव्ह केला आणि डीपीएच R6 मध्ये मूव्ह केला. म्हणजेच आपण डीपीटीआरचा डेटा स्टोअर करण्यासाठी 2 रजिस्टर यूज केले, R6 अँड R7. कारण का डीपीटीआर हा 16 बिटचा आहे आणि बाकी सगळे रजिस्टर 8 बिटचे. समजलं का नाही समजलं कुणाला, बोला पटकन, येस ऑर नो, बोला पटकन. परत सांगा मॅडम. ओके आता ह्यांनी काय सांगितलंय, सोर्स आणि हे तर समजलं असेल. डेटा रजिस्टर ऍड्रेसिंग मोड मध्ये काय होतो, डेटा हा रजिस्टर टू रजिस्टर मूव्ह केला जातो. R0 टू A, A टू R2, R5 टू A हे रजिस्टर टू रजिस्टर मूव्ह केले जातात, स्टोअर केला जातो. पण जेव्हा आपण रजिस्टर टू रजिस्टर डेटा ट्रान्सफर करतो त्यावेळेस सोर्स आणि डेस्टिनेशन हे दोन्ही काय असले पाहिजे, सेम साईजचे असले पाहिजेत.
जर सोर्स हा 8 बिटचा असेल तर डेस्टिनेशन पण काय असला पाहिजे 8 बिटचा असला पाहिजे. इथे बघा R0 पण 8 बिटचा आहे आणि A पण 8 बिटचा आहे. पण जर तुम्ही मूव DPTR, A ही इन्स्ट्रक्शन दिली सो विल गिव्ह अन एरर, तर मायक्रो कंट्रोलर काय करणार एरर देणार. काय एरर देणार? कारण का अक्युमुलेटर म्हणजे A रजिस्टर किती बिटचा आहे 16 बिटचा आहे आणि DPTR किती आहे 16 चा आहे आणि A हा 8 बिटचा आहे. सो आपण 8 बिटचा डेटा 16 बिटच्या रजिस्टर मध्ये नाही स्टोअर करू शकत, कारण का मग त्या ज्या 8 बिटच्या ज्या पोझिशन आहेत, आता सपोज A हा 8 बिटचा आहे, A मध्ये काहीतरी व्हॅल्यू आहे ती मी DPTR मध्ये स्टोअर केली. सो DPTR कितीच आहे 16 चा आहे ना, मग फक्त 8 बिटच स्टोअर होणार, ते बाकीचे 8 बिट काय राहणार एम्प्टी राहणार ना. मग ते जे 8 बिट आपण स्टोअर केलेले आहेत ते नक्की कुठे स्टोअर होणार? DPL मध्ये स्टोअर होणार की DPH मध्ये स्टोअर होणार? कुठे स्टोअर होणार हे कोण डिसाइड करणार की ते DPL मध्ये स्टोअर होणार की DPH मध्ये? सो तो एरर देतो मायक्रो कंट्रोलर. म्हणून त्यांनी स्ट्रिक्टली तो रूल आहे की जेव्हा आपण रजिस्टर टू रजिस्टर म्हणजे कोणताही आपण जेव्हा डेटा ट्रान्सफर करतो, सो डेटा ट्रान्सफर करताना दोन्ही लोकेशन काय असल्या पाहिजेत सेम साईजच्या असल्या पाहिजेत. सोर्स पण 8 बिटचा असला पाहिजे आणि डेस्टिनेशन पण 8 बिटचा असला पाहिजे. मग आता DPTR मध्ये जो डेटा आहे तो जर मला दुसऱ्या कोणत्या रजिस्टरला ट्रान्सफर करायचा असेल तर मी काय करणार आहे 2 सेपरेट रजिस्टर यूज करणार. काय करणार 2 सेपरेट रजिस्टर यूज करणार. 25F5 हा डेटा DPTR मध्ये स्टोअर झाला म्हणजे F5 हे DPL मध्ये स्टोअर झाले आणि 25 हे कशामध्ये स्टोअर झाले DPH मध्ये स्टोअर झाले. हे लोअर आहेत आणि हे काय हायर आहेत, म्हणजे हे डेटा पॉइंटरच्या लोअर रजिस्टर म्हणजे DPL मध्ये होणार आणि 25 हे डेटा पॉइंटरच्या हायर रजिस्टर म्हणजे DPH मध्ये स्टोअर होणार. मग मी DPL ची व्हॅल्यू R7 ला आणि DPH ची व्हॅल्यू R6 ला काय करणार स्टोअर करणार, कारण का DPL मध्ये 8 बिटचा डेटा आहे आणि R7 पण 8 बिट आहे आणि DPH पण 8 आहे आणि R6 पण 8 आहे, 8 बिटचे दोन्ही. समजलं का? सो DPTR आपण DPTR मधून डेटा ट्रान्सफर करत नाही, तर DPTR मधून डेटा ट्रान्सफर करण्यासाठी आपण DPL आणि DPH हे 2 रजिस्टर यूज करतो. DPL म्हणजे डेटा पॉइंटर लोअर बाईट आणि DPH म्हणजे डेटा पॉइंटर हायर बाईट. आता समजलं काय आहे ते? हो. आता नेक्स्ट इन्स्ट्रक्शन त्यांनी दिलेली आहे. द मोमेंट ऑफ डेटा बिटवीन RN रजिस्टर इज नॉट अलाउड. RN रजिस्टर म्हणजेच काय की आपले बघित आपण रजिस्टर बँक किती आहेत आपल्या 8051 च्या 4 रजिस्टर बँक आहेत आणि प्रत्येक रजिस्टर बँक मध्ये किती डेटा आहे किती रजिस्टर आहेत 8 रजिस्टर आहेत. कोणते रजिस्टर आहेत R0 to R7, R0 to R7. सो ते जे R0 to R7 रजिस्टर आहेत त्यांना आपण RN रजिस्टर म्हणतो. बघा एन तुम्ही ते मॅथमॅटिक्स मध्ये बघता तुम्हाला नंबर लिहायचे 0 to पुढे, मग आपण काय करतो त्याला एन कन्सिडर करतो ना. काय कन्सिडर करणार एन कन्सिडर करणार. मग काय ना एन इज इक्वल टू 0 1 2 3 4 5 असं कन्सिडर करताना तुम्ही मॅथ्स मध्ये. मी काय सांगते ते समजतंय का तुम्हाला? हो हो. मग तसं जेव्हा आपण R0 to R7 रजिस्टर कन्सिडर करतो त्यावेळेस आपण 0 to 7 हा नंबर रिप्रेझेंट करण्यासाठी n हा व्हेरिएबल घेतो. 0 to 7 हे नंबर कन्सिडर करण्यासाठी Rn घेतो. सो Rn म्हणजेच काय R0 to R7 ह्या 8 रजिस्टर पैकी कोणताही एक रजिस्टर असेल R0 to R7 Rn. मग त्यांनी काय सांगितलंय जे आपले R0 to R7 हे रजिस्टर आहेत त्याच्यामध्ये आपण डेटा ट्रान्सफर करू शकत नाही. म्हणजेच मूव R4, R7 इज इनव्हॅलिड. म्हणजे नेहमी आपल्याला रजिस्टर बँक मध्ये डेटा स्टोअर करता म्हणजे रजिस्टर टू रजिस्टर आपल्याला डेटा स्टोअर करता येणार नाही. नेहमी आपल्याला R0 to R7 ह्या रजिस्टर मधून जर डेटा कॉपी करायचा असेल तर तो फर्स्ट ऑफ ऑल अक्युमुलेटर मध्ये कॉपी करायचा. बघा इथे ह्या इन्स्ट्रक्शन बघा, ह्या प्रत्येक इन्स्ट्रक्शन मध्ये R रजिस्टर सोबत अक्युमुलेटर आहे. R0 सोबत A, इथं R2 सोबत A, इथं R5 सोबत A, इथं R7 सोबत A आणि R6 सोबत A आहे. इथं कोणतं R0 to R1, R1 to R2 किंवा R5 to R3 असं आहे का? नाहीये, कारण का त्या इन्स्ट्रक्शन व्हॅलिड नसतात 8051 मध्ये. म्हणजे ह्याचं मिनिंग काय आहे की जो RN रजिस्टर आहेत, RN रजिस्टर म्हणजेच कोणते R0 to R7. सो R0 to R7 ह्या कोणत्याही 2 रजिस्टर मध्ये आपण डेटा मूव्ह करू शकत नाही. इथे त्याने एक एक्झाम्पल घेतलंय मूव्ह R4, R7 इज इनव्हॅलिड. सो कारण का हे एकाच ग्रुपचे रजिस्टर आहे
काय आहेत, एकाच ग्रुपचे रजिस्टर आहेत R4 आणि R7. सो ते आपण मूव्ह करू शकत नाही, म्हणजे त्या रजिस्टर मधला डेटा दुसऱ्या रजिस्टर मध्ये मूव्ह करू शकणार नाही. मग जर तुम्हाला सपोज आता R7 हा रजिस्टर आहे, जर R7 मध्ये एक व्हॅल्यू आहे आणि ती व्हॅल्यू तुम्हाला R4 मध्ये स्टोअर करायची असेल, कशामध्ये स्टोअर करायची असेल, R4 मध्ये, तर तुम्ही डायरेक्ट ही इन्स्ट्रक्शन नाही देऊ शकणार मूव्ह R4, R7. सो तुम्हाला फर्स्ट काय इन्स्ट्रक्शन द्यावी लागणार आहे, R7 चा जो डेटा आहे तो तुम्हाला अक्युमुलेटर मध्ये घ्यावा लागणार आणि मग अक्युमुलेटर मधून तो डेटा R4 मध्ये घ्यावा लागेल. समजलं का काय केलं ते? बघा इथं तेच केलेलं आहे, मूव्ह A, R0 अँड देन R2, A. म्हणजे इथं डायरेक्ट R0 मधला डेटा A मध्ये स्टोअर केला आहे आणि मग A मधला डेटा कशामध्ये स्टोअर केलाय, R2 मध्ये स्टोअर केलेला आहे. डायरेक्ट R0 मधून R2 मध्ये स्टोअर केलाय का, नाही केला. काय केलंय, R0 मधून तो A मध्ये स्टोअर केला आणि देन A मधून तो R2 मध्ये स्टोअर केला. समजलं का? मग तुम्हाला इथं सेम तसंच करावं लागेल, R7 मधून तो अक्युमुलेटर मध्ये घ्यावा लागेल आणि मग अक्युमुलेटर मधून R4 मध्ये घ्यावा लागेल. समजलं रजिस्टर ऍड्रेसिंग मोड काय आहेत ते? येस ऑर नो? येस. हे 3 पॉइंट लक्षात ठेवायचे रजिस्टर ऍड्रेसिंग मोडचे. डेटा रजिस्टर टू रजिस्टर ट्रान्सफर होतं म्हणजे RN रजिस्टर. RN रजिस्टर कोणते, R0 to R7. ह्यातून आपण अक्युमुलेटर मध्ये मूव्ह करणार आणि जेव्हा आपण डेटा मूव्ह करतो त्यावेळेस सोर्स आणि डेस्टिनेशन हे सेम साईजचे असले पाहिजेत. एक तर दोन्ही 8 बिटचे असले पाहिजे किंवा दोन्ही 16 बिटचे असले पाहिजे. आणि देन आपण RN रजिस्टर मधून डेटा ट्रान्सफर करू शकत नाही, म्हणजे R4 to R7, R1 to R2, R3 to R4 असे डेटा ट्रान्सफर करू शकत नाही. फर्स्ट ऑफ ऑल ज्या रजिस्टर मधून डेटा आपल्याला ट्रान्सफर करायचा आहे त्या रजिस्टर मधून तो डेटा अक्युमुलेटर मध्ये स्टोअर करायचा आणि अक्युमुलेटर मधून तो पर्टिक्युलर रजिस्टरला काय करायचा, स्टोअर करायचा. सो दीज आर द रजिस्टर ऍड्रेसिंग मोड. ओके, नाउ द नेक्स्ट इज डायरेक्ट ऍड्रेसिंग मोड. आता डायरेक्ट ऍड्रेसिंग मोड काय, इट इज मोस्ट ऑफ्टन यूज द डायरेक्ट ऍड्रेसिंग मोड टू ऍक्सेस रॅम लोकेशन 32/7FH. 32/7F ह्या काय आहेत, रॅम लोकेशन. सो डायरेक्ट ऍड्रेसिंग मोड मध्ये काय करणार, आपल्याला ज्या मेमरी लोकेशनला डेटा मूव्ह करायचा आहे डायरेक्ट त्या मेमरी लोकेशनला डेटा काय करणार आहे, म्हणजे तीच मेमरी लोकेशन इन्स्ट्रक्शन मध्ये मेन्शन करणार. समजलं डायरेक्ट ऍड्रेसिंग मोड म्हणजेच काय, की ज्या रॅम मेमरी लोकेशनला आपल्याला डेटा स्टोअर करायचा आहे ती रॅम मेमरी लोकेशन आपण काय करणार आहे, डायरेक्टली यूज करणार आहे. द एंटायर 120 बाईट ऑफ रॅम कॅन बी ऍक्सेस. किती बाईट आहेत, 128, 32/7F. तुम्ही ना काय करा माहितीये का, ते जे रॅम मेमरी मॅपिंग आहे ना ते ना ड्रॉ करून ठेवा एका बुकवर. बघा आपलं मी तुम्हाला फर्स्ट चॅप्टरची PPT पाठवली, त्याच्यामध्ये बघा ते एक मल्टी कलरची एक स्लाइड आहे रॅम मेमरी लोकेशनची. ती आहे ना प्रत्येक ह्याला आपल्या लेक्चरला आहे ना ती समोर ठेवत जावा. आता रॅम मेमरी लोकेशन किती आहे, 32/7F आहे. 32/7F म्हणजे 30 चे 8 बिट, नंतर 31 चा सेकंड बाईट, 32 चा सेकंड बाईट. सो 32 to 7F टोटल किती होतात, 128 बाईट होतात. किती, 128 बाईट. So contrast this immediate addressing mode, there is no hash sign. So आता डायरेक्ट ऍड्रेसिंग मध्ये हॅश साईन नाहीये. का हॅश साईन नाहीये, कारण आता इथं आपण मेमरी लोकेशन कन्सिडर करतोय, डेटा कन्सिडर करत नाही. बघा मूव्ह R0, 40H. आता इथं हॅश साईन नाहीये म्हणजेच इथं मायक्रो कंट्रोलर काय कन्सिडर करणार की 40 हा कोणता डेटा नसून ती रॅम मेमरी लोकेशन आहे. स्पीकर म्यूट करा, कोणाचा तरी स्पीकर ऑन आहे. स्टॉप द स्पीकर. स्पीकर कोणतरी ऑन आहे, स्पीकर म्यूट करा. आणि आपल्या 1 मिनिट राहिला आहे, लेक्चर आपलं एंड होईल आता. लेस दॅन 1 मिनिट. स्पीकर म्यूट करा. लेक्चर एंड होते, स्पीकर म्यूट करा. लेस दॅन 1 मिनिट. सो लेक्चर कधी एंड होईल. आता बघा मूव्ह R0, 40H. तर 40 ही कोणती, हा डेटा नाहीये तर ही काय आहे, रॅम मेमरी लोकेशन आहे. सो सेव्ह द कंटेंट ऑफ 40H इन R0. सो 40 ह्या रॅम मेमरी लोकेशन मध्ये जो डेटा आहे तो R0 ह्या रजिस्टरला काय केला जाणार आहे, सेव्ह केला जाणार आहे.